यवतमाळ जिल्ह्यातील तालुका द्वारवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी अंदाजे 10 वाजताच्या सुमारास द्वारवा तालुक्यातील तरनोळी गावालगत असलेल्या तलावात एक इसम बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक पातळीवर तरनोळी आणि चिखली गावातील नागरिक यांनी कालपासून शोध घेतला असता काहीच मिळून आलं नाही। शेवटी यवतमाळ येथील शोध मोहीम पथकास पाचारण करण्यात आले होते। सकाळपासून शोध घेतला असता त्यांना सुद्धा काहीच मिळून आलं नाही। तलावात अंदरदरी आणि खोल पाणी असल्यानंच शोध मोहिमेस अडथळे निर्माण होत होते। शेवटी द्वारवा पोलीस ठाण्याचे PSI निलेश तारक यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवन रक्षक दीपक सदाफळे यांना 4 मार्च रोजी दुपारी माहिती देऊन तात्काळ पाचारण केले। तेव्हा लगेच जीवन रक्षक दीपक सदाफळे यांनी त्यांचे सहकारी विष्णू केवट, अश्विनी केवट, शेखर केवट, हर्षल वानखडे, यश जवके यांना शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळी पाठवले। तिथं पोहोचताच ट्रेस केला असता तलावाच्या मध्यभागी 20 ते 25 फूट खोल पाणी असल्याचं समजले। लगेच सर्च ऑपरेशन चालू केले असता अवघ्या 10 मिनिटातच तलावातील मृतदेह शोधून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला। यावेळी मृतक इसम हा गजानन संकरू राठोड, अंदाजे वय वर्ष 40, राहणार चिखली, तालुका द्वारवा, जिल्हा यवतमाळ येथील असल्याचं निष्पन्न झालं। घटनास्थळावर उपस्थित द्वारवा पोलीस ठाण्याचे API शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनात PSI निलेश तारक, पोलीस शिपाई विजय पारधी, सवाई आणि इंगोले यांनी परिश्रम घेतले। घटनास्थळावर पोलीस पाटील तसेच सरपंच यांच्यासह चिखली गावातील सरपंच खुपराम चव्हाण तसेच नागरिक व नातेवाईक हजर होते। यावेळी तरनोळी आणि चिखली येथील नागरिकांनी बचाव पथकाच्या साहसाचं आणि तत्परतेचं कौतुक केलं अशी माहिती पोलीस शिपाई विजय पारधी यांनी दिली आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।